यावेळी भर उन्हाळ्यात दुपारी काही ग्राहकांना माल देऊन मी माझ्या दुकानात मोकळा बसलो होतो. यावेळी फार कमी ग्राहक येत असत. काही मोजकेच लोक येत होते. मी घड्याळात वेळ बघितली तर दुपारचे 2:30 वाजले होते आणि आता मला खूप भूक लागली होती. घरी जाऊन खाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण घरच्या नावावर माझ्याकडे फक्त हे एकच घर होते ज्यात राहणाऱ्या लोकांना माझ्या खाण्यापिण्याशी काहीही घेणे देणे नव्हते. त्यांना फक्त मी माझ्या कामाच्या आणलेल्या पैशाची काळजी होती आणि मी दुकान बंद करून जेवायला आलो हे त्यांना कळले असते तर त्यांनी कहरच केला असता. म्हणून मी उठलो आणि एक हॉटेलमध्ये जेवण आणण्यासाठी दुकान बंद करू लागलो. मी जेमतेम दुकानाचे शटर खाली केले होते तेव्हा माझी नजर समोरून येणाऱ्या एका निरागस मुलीवर पडली. ती माझ्याकडे सरकत होती. मी दुकानाच्या बाहेर उभा राहिलो आणि तिला बघू लागलो की कदाचित ती काहीतरी किंवा इतर वस्तू घेण्यासाठी येत असेल. तिच्या हातात कपड्याने काहीतरी झाकलेले होते जे येताच तिने मला दिले आणि सांगितले की माझ्या आईने हे जेवण तुमच्यासाठी पाठवले आहे. मला आश्चर्य वाटले की मी नुकताच दुकान बंद करून जेवण घेण्यासाठी चाललो होतो आणि आत्ताच कोणीतरी माझ्यासाठी जेवण पाठवले आहे. मी मुलीकडून जेवण घेतले आणि तिचे आभार मानले आणि तिला माझ्या वतीने तिच्या आईचे आभार मानण्यास सांगितले. मी दुकानात बसून जेवू लागलो. अतिशय चविष्ट अन्न शिजवले होते. कोणीतरी मोठ्या मनाने बनवले होते. मी जेवणातून मोकळा झाल्यावर एक एक करून ग्राहक येऊ लागले. मी माझ्या कामात व्यस्त झालो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच मुलगी जेवण घेऊन आली. ती म्हणाली माझ्या आईने पाठवले आहे. आता हा उपक्रम रोज घडू लागला. ती मुलगी रोज माझ्यासाठी जेवण आणायची आणि मी पोटभर खायचो. असाच आठवडा निघून गेला. ती मुलगी माझ्यासाठी रोज जेवण आणत होती, पण मी अजून तिला विचारले नव्हते की ती कोण आहे, तिची आई माझ्यासाठी जेवण का पाठवते. पण आज हा प्रश्न माझ्या मनात आला होता आणि मग बरोबर त्याच वेळी दुपारी ती मुलगी जेवण घेऊन माझ्या दुकानात आली. तेव्हा मी तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारले, बेटा तू कोण आहेस आणि तुझी आई रोज माझ्यासाठी जेवण का पाठवते. तेव्हा मुलीने जे सांगितले ते माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते आणि अस्वस्थ करणारे होते. म्हणजे मी नकळत रोज दुसऱ्याच्या जेवण खात होतो. मुलीने सांगितले की माझी आई माझ्या वडिलांसाठी जेवण देते, मी तुमच्यासाठी जेवण आणते. हे ऐकून मला धक्काच बसला. मुलगी 5 किंवा 6 वर्षाची असावी. ती निष्पाप होती, पण निदान मी समजूतदार माणूस होतो. मी दुसऱ्याचे जेवण घेऊन ते न मागता कसे खाऊ शकतो आणि तेही मी गेले आठवडाभर सतत खात होतो. मुलीचे उत्तर ऐकून माझ्या लाजिरवाण्याला काही सीमा उरली नाही. आता मी ज्याचे जेवण खाल्ले त्याची माफी मागितली पाहिजे. मी त्या मुलीचा हात धरला, तिला दुकानाबाहेर आणले आणि रस्त्यात उभे केले. मग तिला विचारले, बेटा या बाजारात तुझ्या वडिलांचे दुकान कुठे आहे. कारण मला वाटले की ती मुलगी तिच्या वडिलांना खायला घ्यायला कुठल्या तरी दुकानात जात असेल आणि रस्त्या विसरून मला बघत असेल. पण मुलीने सांगितले की माझ्या वडिलांचे दुकान या बाजारात कुठेही नाही. मी विचारले, मग तू आणखी कोणासाठी जेवण आणतेस. तरीही तिचे उत्तर होते की मी फक्त तुमच्यासाठी जेवण आणते. आणि माझी आई म्हणाली की माझ्या वडिलांनी मनापासून जेवायला हवे असेल तर मी हे जेवण त्यांच्यासाठी आणून देईन. तिला पाहिल्यावर मी त्या मुलीला लाख वेळा समजावले की बेटा मी तुझा बाप नाही. तुझ्या आईने तुला तुझ्या वडिलांसाठी जेवण दिले तर तू तेच जेवण त्यांना पोचवायला हवे. पण प्रत्येक वेळी मुलगी माझ्यासाठी जेवण आणून देत राहिली आणि माझ्या आईने तुझ्यासाठी पाठवलं आहे असे सांगायची. आता मी खूप अस्वस्थ झालो होतो, कारण मी आधीच खूप वेळा जेवण खाऊन लाजिरवाणा झालो होतो. त्यामुळे आज जेव्हा ती मुलगी जेवण द्यायला आली तेव्हा मी ठरवले होते की या मुलीच्या घरी जाऊन तिची आई कोणासाठी जेवण पाठवते हे शोधून काढायचे. कारण मुलगी कदाचित तिचा रस्ता चुकत होती आणि दररोज माझ्या दुकानात जेवण आणत होती. तिच्या घरच्यांनाही हे कळणार नाही. ती 5 वर्षाची मुलगी होती, त्यामुळे तिच्यासाठी चूक होणे ही काही मोठी गोष्ट नव्हती. यावेळी मी जेवण घेण्यास नकार दिल्यावर ती मुलगी डोळ्यातून अश्रू घेऊन उभी राहिली आणि म्हणाली, जोपर्यंत तुम्ही जेवण घेत नाही तोपर्यंत मी परत जाणार नाही. तिच्या हातातून जेवणाचे ताट मला घ्यायला लावले, पण मी ते न खाता टेबलावर ठेवून मुलगी परत जाऊ लागली. तेव्हा मीही जेवायचे ताट उचलून तिच्या मागे लागलो. ती मुलगी जवळच्या घरात शिरल्यावर मीही मुख्य दरवाजाची बेल वाजवली आणि कोणीतरी बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. आणि काही वेळाने एक 25-26 वर्षाची सुंदर मुलगी दारात आली आणि मी तिला म्हणालो की काही गैरसमजामुळे तुमची मुलगी रोज माझ्या दुकानात जेवण पोहोचवते. अर्थात ती तिच्या वडिलांसाठी जेवण घेते, पण चुकून ती मला माझ्या दुकानात देते आणि निघून जाते. मी मुलीला अनेकदा सांगितले आहे की तू चुकीच्या ठिकाणी जेवण देतेस, पण ती जेवण ठेवण्याचा आग्रह धरते. मी मुलीला विचारले की मला सांग, मुलीच्या वडिलांचे दुकान कोठे आहे. मी
त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचवतो. ती मुलगी शांतपणे उभी राहून माझे ऐकत होती. मी बोलणे संपवून गप्प बसलो तेव्हा ती म्हणाली, अनायाचे वडील या जगात नाहीत, ते शहीद झाले आहेत. जवळ असे कोणतेही मंदिर नाही जिथे मला माझ्या मुलीकडून ते अन्न काही गरीब व्यक्तीसाठी देता येईल. माझ्या मुलीच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी ते जेवण गरजूंना देते आहे. खूप दिवसापासून पाहत होते की तुम्ही हॉटेलचे जेवण खाता. मग मला वाटले की तुम्हाला घरचे जेवण का देऊ नये. तुमचेही भले होईल आणि माझ्या मुलीचे मनही वाचेल, कारण अनायाही निर्दोष आहे. आम्ही जेवायला बसलो की ती नक्की म्हणते की आई, आम्ही जेवतोय पण बाबा कुठे खाणार. फक्त तिचे हृदय आणि माझ्या पतीच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी ते जेवण तुमच्यापर्यंत पोहोचवते. मूल अनाथ झाल्याचे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी शांतपणे परत आलो. मी माझ्या दुकानात येऊन बसलो. पण त्या मुलीचा आणि तिच्या आईचा विचार मी माझ्या मनातून काढू शकलो नाही. तिच्या नवऱ्याला काय झालं असेल कुणास ठाऊक. ती स्त्री तरुणीपणीच विधवा झाली होती. माझा संपूर्ण दिवस गेला असे मला वाटत नव्हते. मलाही दुकानात काम करावंसं वाटत नव्हतं. म्हणून मी दुकानात लवकर बंद करून घरी आलो. घरी पोहोचल्यावरही मी नुकतेच माझ्या खोलीत पोहोचलो होतो तेव्हा माझ्या सावत्र आईने मला पाहिले आणि पटकन बाहेर येण्यास सांगितले. मी म्हणालो की आज मला बरे वाटत नाही म्हणून मी दुकान लवकर बंद केले. तिने माझ्याकडून पैसे घेतले आणि मोजून स्वतःकडे ठेवले. हा माझ्या आयुष्याचा रोजचा दिनक्रम होता. सकाळी उठून दुकानात जाऊन दिवसभराची कमाई आणून सावत्र आईच्या हातात द्यायची. या घरातील एकमेव कमवता सदस्य मीच होतो. माझे वडील अर्धवायू झाले होते. ते पलंगावर झोपायचे. त्यांनी त्यांच्या निरोगी दिवसात एक दुकान उघडले होते जे आता आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. पप्पाचा अचानक अर्धवायू झाला आहे, त्यामुळे अशा अवस्थेत दुकान बंद करणे म्हणजे उपासमारीन होणे, मरणे. तेव्हा मी अल्पवयीन होतो. तरीही माझ्या सावत्र आईच्या सांगण्यावरून माझे शिक्षण सोडून मी दुकानाचा ताबा घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत मी फक्त दुकानातच काम करत होतो. घर ते दुकान आणि दुकानातून घरी परतणे असा माझा दिनक्रम सुरू होता. वयाच्या 15व्या वर्षापासून ते दुकान सांभाळत आहे. आज मी 25 वर्षाचा झालो होतो आणि इतक्या दिवसात मी एक दिवसही सुट्टी घेतली नव्हती आणि कुठेही जाण्याचा विचारही केला नव्हता. या पद्धतीने पैसे मिळवणे हे मी माझ्या आयुष्याचे ध्येय बनवले होते. याशिवाय मला आयुष्यात सुखदुःखाची चिंता नव्हती. मला माझ्या आईशी असलेल्या कोणत्याही नातेसंबंधाची माहिती नव्हती. मी कधी जन्मलो ते मला कळलेच नाही, कारण मला माझ्या आईचा चेहराही आठवत नव्हता. मी नेहमी माझ्या सावत्र आईकडून ऐकले होते की मी तिचा सावत्र मुलगा आहे. माझ्याशिवाय वडिलांना आणखी एक मूल होते. ती माझी सावत्र बहीण होती. ती शहरातील एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होती. कधी कधी घरी आल्यावर मी तिच्याशी थेट बोलतही नसे. मी सकाळी काहीही न खाता घरातून निघून जायचो आणि दुकान बंद करून रात्री उशिरा परतायचो आणि तरीही घरात खायला मजबूत काहीच नव्हते. सावत्र आई जे काही शिजवते ते स्वतः खाते आणि वडिलांना खाऊ घालते. माझ्यासाठी ती माझ्या वडिलांची काळजी घेत होती, हे पुरेसे होते. अन्यथा तिने त्यांना आपल्यावर ओझे मानले असते. माझ्या वडिलांमुळेच मी या घराचा खर्च उचलत होतो, ज्यात माझी सावत्र आई आणि बहिणीही राहत होत्या. मी रोज 5,000 रुपये घेऊन माझ्या सावत्र आईला देत असे, पण तरीही मी त्या लोकांसाठी काय केले असे त्यांना वाटायचे. पप्पा त्यांच्या खोलीत राहायचे. मी त्यांना त्यांच्या पत्नीच्या परवानगीनेच भेटायचो. तिची इच्छा असेल तर ती मला पप्पाच्या खोलीत जायची परवानगी द्यायची. तिची इच्छा नसेल तर मी दर आठवड्याला माझ्या वडिलांचा चेहरा देखील पाहू शकणार नाही. लहानपणापासून मला तिला आणि नंतर काही प्रश्न विचारायची सवय नव्हती आणि मग ही सवय माझ्या वडिलांनाही लावली. माझ्या सावत्र आईचे माझ्या वडिलांवर खूप प्रेम होते आणि त्यामुळेच त्यांच्यासमोर बोलण्याची माझी हिंमत होत नव्हती. माझ्या सावत्र आईकडे बघून मला त्या मुलीचा विचार आला, जिला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतरही त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दुसऱ्यांना जेवण द्यायचे होते आणि इथे माझ्या वडिलांना जिवंत असूनही प्रत्येक
भाकरीची गरज होती. ती बाई तिच्या नवऱ्यावर इतकी निष्ठावान होती जी तिच्या नवऱ्याच्या वाटेचे माझ्यासाठी एक लहान मुलीच्या हातून अन्न पाठवायची. आज माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या वडिलांनाही अशीच एकनिष्ठ पत्नी मिळाली असती. त्यामुळे आज त्यांच्या घरात पैशाव्यतिरिक्त माणसांनाही काही महत्त्व असते. मी रात्रीपर्यंत या सर्व गोष्टीचा विचार करत होतो आणि मला कधी झोप लागली ते मलाच कळले नाही. दुसऱ्या दिवशी नित्यक्रमानुसार मी खोलीतून बाहेर पडलो आणि दुकानात जाऊ लागलो. जेव्हा सावत्र आई समोरून आली आणि मला म्हणाली की आजकाल तुला दुकानात काम करावेसे वाटत नाही, म्हणूनच तू लवकर दुकान बंद करायला सुरुवात केलीस. तुझ्याशिवाय कमवणारे दुसरे कोणीही नाही. हे तुला माहीत असूनही आम्हाला जे काही लागेल ते आणण्याची जबाबदारी तुझी आहे. तुझ्या वडिलांनी तुझ्या खांद्यावर हा भार टाकला आहे, नाहीतर मी तुझ्याकडे 1 रुपया देखील मागितला नसता. मी तिच्याशी जास्त काही वाद न घालता नाही म्हणून मी होकार दिला आणि सांगितले की मी तुला भविष्यात आणखी काही पैसे देण्याचा प्रयत्न करेन. मग ती म्हणाली की पुढच्या आठवड्यात माझी मुलगी तिचे शिक्षण पूर्ण करून परत येत आहे आणि ती परत येताच मी तिच्यासाठी स्थळे शोधू लागेन. तिच्या लग्नासाठी तुला काहीतरी करावे लागेल. शेवटी ती तुझी बहीण आहे आणि ती तुझी जबाबदारी आहे. नातं कायमस्वरूपी होण्याआधी मी तिच्यासाठी काही हुंडा गोळा करू शकेन अशी तिची इच्छा आहे. जर तू पैशाची व्यवस्था करू शकलास तर काही लाखांची व्यवस्था कर. तिच्या विधानाला माझ्याकडे उत्तर नव्हते, कारण मला काही लाख एकत्र जमवायला येत नव्हते. म्हणून मी शांतपणे घरातून बाहेर पडलो आणि माझी बहीण माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे असा विचार करून दुकानात बसलो. माझ्या सावत्र आईने तिच्या लग्नाचा विचार केला होता, पण माझ्या आईने माझ्यासाठी घर बांधण्याबद्दल कधी बोललेही नव्हते. आज दुकानावर खूप गर्दी होती, कारण सणासुदीचा काळ चालू होता आणि माझे कपड्याचे दुकान होते. लोकांना वस्तू देणे, त्या गोंडस चिमुरडीने माझ्यासाठी जेवण केव्हा आणले ते मला कळलेच नाही आणि ती काहीतरी वेळ माझ्या मोकळ्या होण्याची वाट पाहत होती. मग अचानक मी तिला पाहिले आणि मला धक्काच बसला. मी तिला विचारले की ती कधी आली आणि तिने सांगितले की अर्धा तास झाला आहे. मला माझ्या मूर्खपणाची लाज वाटली आणि मग जेवण घेतल्यानंतर मी दुकानाचे शटर खाली केले, नाहीतर लोक मला 2 घाससुद्धा खायला देणार नाहीत. जेवण झाल्यावर मी पुन्हा कामाला लागलो. संध्याकाळी दुकानावरची गर्दी थोडी कमी झाल्यावर मी मोकळा होऊन दुकानात बसलो आणि मग माझी नजर बाहेरच्या रस्त्यावर गेली. अनायाची आई अनायाला आपल्या खांद्यावर घेऊन वेगवान पावलांनी कुठेतरी जात होती. तिच्या जवळ असलेल्या मुलीला पाहून मला त्रास झाला. मी ताबडतोब माझ्या दुकानातून बाहेर आलो आणि तिला थांबवले आणि काय झाले ते विचारले. तर तिने सांगितले की माझी मुलगी तापाने बेशुद्ध झाली आहे. मी हॉस्पिटलला जात आहे. मी जवळच्या मित्राकडून मोटरसायकल घेतली आणि अनायाला आणि तिच्या आईला बसायला सांगितले. 10 मिनिटातच आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. तिथे अनायावर लगेच उपचार सुरू झाले आणि काही वेळातच तिचा तापही उतरला. तिची आई सतत रडत देवाची प्रार्थना करत होती. तिने माझे आभारही मानले, म्हणून मी हे माझे कर्तव्य असल्याचे सांगितले आणि तिला आभार मानण्यास नकार दिला. मग दोघांनी मोटरसायकलवरून घरी सोडल्यावर अनायाच्या आईने मला आत येऊन चहा पिण्याची ऑफर दिली, पण मी म्हणालो आत्ता नाही, तुम्ही मुलीची काळजी घ्या, मी कधीतरी चहा घेईन. तिथून बाहेर आलो तेव्हा माझ्या घरीही आपत्कालीन परिस्थिती होती. सावत्र आईने विचारले, कुठे गेला होता? मी त्या मुलाला दुकानात पाठवले, पण दुकान बंद होते. तुझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि आत एक डॉक्टर हजर होता. मी ताबडतोब पापांकडे धावत घेतली, पण डॉक्टरांनी मला सांगितले की पप्पा काही क्षणासाठी पाहुणे आहेत. त्यांना अर्धांवायूचा आणखी एक गंभीर झटका आला. रात्री वडिलांनी मला या जगात एकटे सोडले. वडिलांच्या अंत्यसंस्कारातून मुक्त झाल्यानंतर मी काही दिवस घरीच राहिलो. आता मला दुकान उघडून काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे मला इतके दुःख वाटले की मी माझ्या मनातून ओझे उचलू शकलो नाही. माझी सावत्र बहीणही कॉलेज सोडून घरी आली होती. सावत्र आई माझ्याकडे सतत पैसे मागत राहिली आणि मला कधीही घरी बनवलेला चहा दिला नाही. 1 आठवडा फक्त माझ्या घरी घालवला. त्यानंतर माझ्या सावत्र बहिणीसाठी नातेसंबंध येऊ लागले. तिच्या आईने तिच्यासाठी मुलगाही निवडला होता. माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या दुसऱ्या आठवड्यात माझ्या बहिणीचे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझ्या आईने लग्नासाठी माझ्याकडे मोठ्या
रकमेची मागणी केली, पण ही रक्कम कुठून आणणार? त्यामुळेच एकमेकांच्या सल्ल्याने आम्ही दुकान विकले आणि मिळालेल्या पैशातून माझ्या बहिणीचे लग्न ठरवले. माझ्या बहिणीचे लग्न दुसऱ्या शहरात झाले. लग्नानंतर माझ्या बहिणीने तिच्या आईला बोलावले आणि मी घरी एकटा पडलो. काही दिवस गेले होते की काही लोक घर रिकामे करायला आले आणि मग मला कळले दुकानासोबतच त्यांनी घरही विकून फसवणूक करून दुकानाच्या नावावर माझ्या स्वाक्षरी असलेली घराची कागदपत्रे मिळवली. आता घर सोडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी घर आणि दुकान दोन्ही गमावले होते. माझे दुकान बंद करून 2 महिने झाले होते. एके दिवशी मी दुकानातील सामान कामगाराकडून काढून घेत असताना तीच मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली, काका तुम्ही कुठे होता? मी रोज तुमच्यासाठी रोज खायला आणायचे, पण तुमचं दुकान बंद दिसल्यावर मी परत जायचे. परत जा. मी आणण्यावर प्रेम केले आणि तिला सांगितले की हे दुकान आता माझे नाही आणि इथे माझे घर नाही. मी दुसरीकडे जाईन. आता तू माझ्यासाठी जेवण आणू नकोस. त्या मुलीचे डोळे लगेच भरून आले आणि मग ती परत गेली. काही वेळाने ती परत आली आणि म्हणाली, आई म्हणते की तू त्या दिवशी चहा घेण्याचे वचन दिले होतेस, पण तू आला नाहीस. निघताना हे वचन पूर्ण करेन असा विचार करून चहा घ्यायला त्यांच्या घरी गेलो. मी गेलो तेव्हा अनायाची आई माझ्यासाठी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. मग आमच्या संभाषणात मी मुलीला विचारले, तुम्ही इथे भाड्याने राहता का? अनाया सांगू लागली की जेव्हा माझे वडील वारले तेव्हा घरातील लोक माझ्या आईला खूप घाबरत होते, त्यामुळे माझी आई घर सोडून गेली. इतक्यात अनायाची आई चहा घेऊन आली होती आणि आपल्या मुलीला बोलताना पाहून तिने विचारायला सुरुवात केली की काकांशी काय चर्चा झाली. अनायाच्या आईने त्या दिवशी तिला मदत केल्याबद्दल माझे आभार मानले, पण मी म्हणालो की मला दररोज जेवण पाठवल्याबद्दल तुमचे आभार मानायचे आहेत. ती म्हणाली की ते जेवण पाठवण्याचा माझा हेतू फक्त माझ्या मृत्यू पतीला पुण्य मिळवून देण्याचा होता. यात कसलेही उपकार नाही. मी चहा संपेपर्यंत मी तिला सांगितले होते की माझे घर विकले गेले आहे आणि म्हणून मी हा परिसर सोडणार आहे. मी तिला माझ्या आयुष्याची गोष्टही सांगितली होती, पण माझी गोष्ट सांगितल्यानंतर मी स्वतःला थांबवू शकलो नाही. अविवाहित महिला असल्याने अज्ञात लोकांमध्ये येऊन स्थायिक होण्याऐवजी मला विचारावेसे वाटले, म्हणून मी हा प्रश्न विचारला. तेव्हा तिने सांगितले की ही कथा खूप मोठी आहे, वेळ असेल तर ऐका. मी म्हणालो, तुला सांगायलाच हवं. ती म्हणाली, मलाही तुझ्यासारखा काळाचा त्रास होता. माझे नाव सुमन आहे. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मी त्यावेळी फक्त 7 वर्षाची होते आणि दोघांनीही एका अपघातात आपला जीव गमावला आणि मला या हृदयविहीन जागेचे अत्याचार सहन करून सोडले. माझ्या आजीने मला संगोपनाची जबाबदारी माझ्या काकांकडून नुकतीच घेतली होती, पण मी त्यांच्याकडे फक्त 2 महिने राहू शकले, कारण माझ्या काकी मला लहान वयातही घराचे काम करायला लावायची आणि मला खूप मारायची. एके दिवशी काकीच्या मारण्यामुळे मी बेशुद्ध पडले. तेव्हा ही बातमी माझ्या मामापर्यंत पोहोचली. आई माझ्या मामाशी खूप चांगली होती. भावा बहिणीमध्ये खूप प्रेम होते, म्हणूनच माझ्या मामांना माझी दया आली आणि त्यांनी मला सोबत आणले. मामाच्या घरी परत आल्यानंतर आम्ही काही दिवस शांततेत घालवले होते. तेव्हा मामीही काकूंसारखीच वागणूक देऊ लागली. मी 10 वर्षाची होते तोपर्यंत मी सर्व कामे करायला शिकले होते. वयाच्या 10 ते 12व्या वर्षी स्वयंपाकापासून ते कपडे, भांडी, झाडू इत्यादी सर्व गोष्टी माझ्या ताब्यात आल्या होत्या. हळूहळू मामाचाही माझ्या कामावर अपेक्षा नव्हता आणि ती म्हणाली की या वयात मुलींनी घर कसं चालवायचं हे शिकण्यासाठी हे सगळं करावं लागतं. मी काही वर्षाची असताना माझ्या मामाच्या मोठ्या मुलाच्या नात्याबद्दल चर्चा झाली. मुलीचे कुटुंबीय नीरज भैयाला भेटायला आले. तेव्हा नीरज भैयाच्या सासूबाईंनी मला त्यांच्या मुलांसाठी पसंत केले. त्यावेळी मी फक्त 12 वर्षाची होते, पण माझे सौंदर्य असे होते की कोणीही मला पाहून दंग होईल आणि माझे सौंदर्य पाहून त्यांनी मला त्यांचा मुलगा नैतिकसाठी पसंत केले. तो फक्त 16 वर्षाचा होता. त्याबदल्यात मुलीच्या घरच्यांनी माझा हात मागितला आणि मीही माझ्या मामीच्या सुनेसोबत त्या घरात गुंतले. पण नीरज भाई लग्नाच्या वयाचे होते, त्यामुळे त्यांच्या लग्नाची तारीख पण लवकरच ठरली होती आणि मी लहान होते आणि नैतिक पण लहान होता, त्यामुळे आमचे लग्न काही वर्षांनी होणार होते. माझे सासरचे घर खूप छान होते, म्हणूनच थोडं प्रेम मिळायचं. माझी वहिनी जी माझ्या मामीची सून होती, तिला मी वहिनी म्हणायचे. ती पण मला खूप छान वाटत होती. ती घरात आल्यावर माझ्यावरील कामाचा थोडा ताण कमी झाला. ती स्वतः मला मदत करायची, तर माझी मामी तिला म्हणायची की सुमन कामात खूप निष्णात आहे.
स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण वहिनी खूप छान होती. ती मामीला परत काही बोलायची नाही, पण तरीही मला मदत करायची. आमचे आयुष्य असेच आनंदात चालले होते. मी 17 वर्षाची होते. नैतिक आमच्या घरी अनेकदा यायचे आणि मला पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर चमकायला सुरुवात व्हायची. आम्ही दोघेही एकमेकांना आवडू लागलो, पण घरात इतकं स्वातंत्र्य नव्हतं की एकत्र बसून बोलता येईल. त्यामुळे आम्ही दोघेही गुपचूप बोलायचो. त्यात वहिनी पूर्णपणे मदत करायची. माझ्या आयुष्यातील ते खूप सुंदर दिवस होते. तो जेव्हा यायचा तेव्हा माझ्यासाठी काहीतरी घेऊन यायचा. माझ्या भावी सासूबाई सुद्धा मला चांगल्या भेटवस्तू आणि खाद्यपदार्थ द्यायच्या. मला माझ्या सासरच्या मंडळीकडून खूप प्रेम मिळत होतं, पण नशीब वाईट होते. लग्नाला 5-6 वर्षांनी देवाने वहिनीला आनंद दिला होता आणि तिच्या प्रस्तुतीचे शेवटचे दिवस चालले होते. ती रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जात होती आणि कारमध्ये तिच्या नवऱ्यासोबत उपस्थित होती. एका भीषण अपघातात वहिनी आणि भाऊ गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे वहिनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मूल वाचवले, पण दुःखाने तिने हे जग सोडले. माझ्या वहिनीसोबत माझा भावही होता. त्याचे मूल जन्माला येताच अनाथ झाले होते. मी स्वतः अनाथ झाले ते दिवस आठवू लागले, म्हणून मी त्या निरागस मुलीला मिठी मारली. वहिनीच्या मृत्यूबद्दल भावाला काहीच माहिती नव्हती, कारण तो हॉस्पिटलमध्ये होता आणि अजूनही बेशुद्ध होता. भावाच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली होती आणि तो पूर्णपणे बरा होईपर्यंत वहिनीबद्दल काही सांगू नये असे सर्वांना वाटले. आणि मग काही दिवसांनी एका अतिशय वाईट बातमी आली की डॉक्टरांना भावाचा एक पाय काढावा लागला. तो कायमचा अपंग झाला. हे ऐकून आमच्या घरात मृत्यूपेक्षा मोठा शॉक झाला. घाईघाईने भरलेल्या घरात सर्वत्र शांतता पसरली होती. जो होता तो तिथेच पडून राहिला. कोणी हसत नव्हते आणि कोणी बोलत नव्हते. खाण्यापिण्याचेही भान कोणाला नव्हते. त्या निरागस लहान बाळाला मी सतत माझ्या मांडीत घेऊन राहायचे आणि बघून मामीच्या मनात कधी विचार आला की माझी मर्जी तोडून मला या घरात कायमचं ठेवावं, जेणेकरून मी इथेच राहावे. पण मला नैतिक खूप आवडायचे. हे ऐकून मी खूप रडले. माझ्या मामाला माझी दया आली, पण मामीने तिच्या नवऱ्याचे ऐकले नाही आणि माझ्या संसाराचेही हे नातं संपवायला स्पष्ट नकार दिला. ते लोक रागवले आणि निघून गेले. मग एक दिवस मामांनी मला कॉल केला आणि म्हणाले, सुमन, तुला तुझ्या मंगेतरशी लग्न करायचे आहे का? मी होकार दिला. मग मामांनी ताबडतोब नैतिकला बोलवून आम्हा दोघांचे लग्न मंदिरात करून दिले. माझ्या मामीला याचे जाणीव नव्हती आणि तिला वाटले की मी घरातून पळून गेले आहे. माझ्या वहिनीच्या निरागस मुलीला मागे सोडवेस वाटले नाही, परंतु मामांनी मला आश्वासन दिले होते की आपण या मुलीची चांगली काळजी घेऊ, म्हणूनच मी तिथून कायमची निघून जावे. पण असे गुपचूप लग्न केल्यावर सासऱ्यांचे मंडळीकडून जे प्रेम आणि आदर मिळतो ते मला मिळू शकले नाही. नैतिक जिवंत असेपर्यंत मी माझ्या सासरच्या घरी राहत होते. माझे पती सैनिक होते. ते त्यांच्या कर्तव्यासाठी अनेकदा घराबाहेर असायचे आणि मी बाकीच्या लोकांकडून सर्व प्रकारच्या गोष्टी ऐकायचे. नैतिक ड्युटीवर जाऊन महिना उलटत होता. लवकरच तो सुट्टी घेऊन घरी परतणार होता, पण तिथे पोहोचण्याच्या 1 दिवस आधीच तो शहीद झाल्याची बातमी आली. ही बातमी समजताच माझ्या सासूने माझ्यावर हल्ला केला आणि सांगितले की तुझ्याशी लग्न करून माझा मुलगा मी गमावला आहे. तू माणूस आहेस. हे त्या निरागस मुलीचे शाप आहे ज्याला तुम्ही मागे सोडले आहे. माझ्या पतीच्या निधनाचा धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता. वर घरी चाललेला हा दिनक्रमांक मला आतून उद्ध्वस्त करत होता. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर 1 महिन्यानंतर मला कळले की मी प्रेग्नेंट आहे. आता माझ्या छोट्या आयुष्याची जबाबदारीही माझ्यावर आली आहे. म्हणूनच मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. मुलीच्या जन्मानंतर माझ्या सासऱ्यांनी मोठ्या कष्टाने मला त्यांच्या घरी ठेवले, पण मुलगी झाल्याबरोबर मला घरी कोणी ठेवायला तयार नव्हते. पण तरीही मी माझ्या आयुष्याची 4 वर्षे तिथे एखाद्या प्राण्याप्रमाणे घालवली होती. पण जेव्हा मला ते सहन होत नव्हते तेव्हा मला घर सोडावे लागले आणि मग मी माझ्या मामाच्या घरी गेले. पण हे ऐकून खूप वाईट वाटले की माझे मामाही या जगातून निघून गेले आहेत आणि माझ्या मामींनी त्यांच्या मुलाचे लग्न एका विधवा स्त्रीशी केले आहे. पण त्या महिलेने माझ्या मामीला आणि तिच्या अपंग पतीलाही घरातून हकलून दिले होते आणि ती आपल्या मुलीवर खूप अत्याचार करायची. भाऊ लाचार आणि असहाय्य होता. ती कोणाला कशी मदत करू असे म्हणून मी तोंड खाली करून तिथून निघाले. येथे
मी या परिसरात भाड्याने घर घेतले आणि पतीच्या पेन्शनवर राहू लागले. त्या स्त्रीची गोष्ट ऐकून मला खूप वाईट वाटले. ती माझ्यापेक्षा बलवान होती. मी परवानगी घेऊन तिथून निघायला लागलो तेव्हा अनायाला माझा हात धरला. माझ्यासमोर उभी राहिली. ती म्हणाली, काका कुठेही जाऊ नका. तुमचेही घर नाही. तुम्ही आमच्याकडे राहा प्लीज. या प्रकरणावर मी सुमनकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. कदाचित ती असाच विचार करत असावी. आपल्या मुलीचे वडील हृदयात असेल तर तिला कोणाकडूनही आशा ठेवण्याची गरज भासली नसती असे सांगितले. थोडा वेळ विचार करून मी सुमनला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. कारण ती आणि मी सारखेच होतो आणि एकमेकांच्या आधाराची गरज होती. तिच्या मुलीकडे पाहून तिने माझी ऑफर स्वीकारली आणि मग आमचे सुंदर आयुष्य सुरू झाले. मी सुमनशी लग्न केलं. लग्नाच्या रात्री मी रूमवर जाऊन सुमनचा घोंगट उचलू लागलो तेव्हा मी खूप लाजत सुमनला सांगितले की सुमन, माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही. त्यावर सुमनने माझा हात धरला आणि मला काहीही नको सांगू लागली. काही गरज नाही, फक्त एक गोष्ट मान्य कर. मी म्हणालो, सुमन तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे. सुमन म्हणाली की मला माझ्या वहिनीच्या मुलीला दत्तक घ्यायचे आहे, ज्या मुलीला मी त्यावेळी बळजबरीने सोडले होते कारण तिच्या सावत्र आईने तिचा खूप छळ केला होता. सावत्र मातृत्व काय असते हे मी स्वतः पाहिले आहे आणि तुलाही ते भोगावे लागले आहे. त्यामुळे ही बाब माझ्या मनाच्या खूप जवळ होती. मी तिला वचन दिले की आपण त्या मुलीला नक्कीच परत आणू आणि तिला चांगले आयुष्य देऊ. माझे बोलणे ऐकून सुमन हसली आणि तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवले आणि सुमनला वचनही दिले होते की आमचे पुढचे आयुष्य सुखाने भरलेले असेल. तुम्हाला कधीही त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न करेन, असे म्हणून मी सुमनला मिठीत घेतले. दुसऱ्याच दिवशी आम्ही सुमनच्या मामाच्या घरातून सुमनच्या वहिनीच्या मुलीला घेऊन आलो. तिची सावत्र आई तिचा खूप छळ करत असे. निरागस 7 वर्षाची मुलगी कोमेजून गेली होती. सुमनचे तिच्यावरचे प्रेम ओसंडून वाहत होते आणि तिने तिला आपल्या कुशीत घेतले. आम्ही पिहूला कायदेशीर दत्तक घेतले आणि आता आमच्या कुटुंबात कशाचीही कमतरता नव्हती. मी हे भाड्याचे दुकान घेतले आणि माझे सर्व सामान भरले आणि पुन्हा दुकान चालू केले आणि पुढच्या वर्षी देवाने आमचा आनंद वाढवला. जेव्हा सुमनने एका गोंडस मुलाला जन्म दिला तेव्हा माझे डोळे आनंदाश्रूने भरून आले. देवाने आम्हाला इतके सुंदर कुटुंब दिले आहे की मी देवाचे आभार मानू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.